म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकविता नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये. नमस्कार. आम्ही सारे खवय्येमध्ये मी राणी गुणाची तुमचं स्वागत करते. आपण आलो आहोत मुंबईपासून विरारच्या दिशेला एक सुंदर असा समुद्रकिनारा आहे ज्याचं नाव आहे अर्नाळा. मुंबईपासून साधारणतः 60 ते 70 किलोमीटर अंतरावर हे गाव आहे आणि आता आपण या गावातल्या एक अतिशय सुंदर अशा वाडीमध्ये आलोय. नारळ, पोफळी, ताडगोळे आणि फुलांचा ताटवा तर तुम्हाला दिसतोच आहे. तर ही वाडी कोणाची आहे ते बघूया. या सुंदर वाडीच्या मालकीणबाईंकडे आपण आलो आहोत ज्यांचं नाव आहे भारती पाटील. नमस्कार. नमस्कार. कार्यक्रमामध्ये स्वागत. खरंच खूप म्हणजे खूपच सुंदर आहे वाडी. किती प्रकारची फळं आणि किती प्रकारची फुलं आहेत त्याच्यात? आमच्याकडे फक्त नारळच असतात आणि बाकीचे फुलं म्हणजे मोगरा, जुई, शायली आणि चाफा. तुम्ही बिझनेस करता त्याचा? नाही, आम्ही म्हणजे इथे बिझनेस म्हणजे आम्ही दादरला पाठवतो. आम्हाला तो व्यवसाय आहे आमचा. म्हणजे काय काय कसं सांभाळता हा व्यवसाय? काय प्रकारे सांभाळण्याचं म्हणजे आम्ही स्वतः वाडीमध्ये फुलं वगैरे आम्हाला म्हणजे खूप आवड आहे असं. स्वतः तोडतो म्हणजे फुलं वगैरे आणि माणसं पण असतात थोडीफार, पण जास्त करून म्हणजे आम्ही स्वतः या धंद्यामध्ये हे करतो. म्हणजे दादरच्या फुल मार्केटला हा सगळा माल पाठवला जातो. कधी तोडता फुलं? सकाळी 4ला उठावं लागतं आम्हाला म्हणजे पहाटे. बापरे. पण म्हणजे लगेच ताजा माल म्हणून. अच्छा. सर्व फ्रेश जातो म्हणजे 9च्या 7:30ला जातो माल, त्याच्यानंतर 9ला जातो, त्याच्यानंतर 10ला असं म्हणजे अगदी ताजे ताजा माल जातो. सोनचाफा काय किंवा मोगरा, सायली अत्यंत नाजूक असं फुल आहे ना, त्यामुळे मला असं वाटतं त्याचा जो पिरियड आहे टिकण्याचा तो इतका कमी आहे की ते लगेचच विकली जायला पाहिजेत. आणि बाकी तुमचं रुटीन काय? मग स्वयंपाक पण कधी करायचं? स्वयंपाक आमचं आम्ही 10 नंतरच घरी येतो. 10 पर्यंत तर वाडीतच असतो. त्याच्यानंतर आल्यानंतर आंघोळ वगैरे करून नंतर लगेच कामाला. ते काही चुकत नाही. जेवण खाण काही चुकत नाही आपलं. आणि बाकी घरी कोण कोण आहे तुमच्या? घरी जाऊ एकत्र फॅमिली? एकत्र फॅमिली. मुलं आहेत माझी 2 आणि आम्ही 2 जण म्हणजे असे. पण मग मिस्टर आणि मुलं वगैरे पण ह्याच व्यवसाय सांभाळतात? नाही, मुलांचं तर शिक्षण चालू आहे. मिस्टर आणि आम्ही सांभाळतो. पण मग मुलांना तुम्ही नाही सांगितलं की एवढा व्यवसाय म्हणजे आता बेस तुम्ही सगळ्यांनी करून दिलाच आहे, तर इतका हा सुगंधी व्यवसाय मनाला शांत करणारा, उल्लसित करणारा, मग मुलांना तुम्ही नाही सांगितलं की याच्यातच उतरा आणि हात नाही वाढवा? नाही, आम्ही त्यांना सांगतो की तुम्ही बाहेर पडा. आम्ही जोपर्यंत आहोत तोपर्यंत माझे मिस्टर पण सर्व्हिस करत होते. त्याच्यानंतर म्हणजे सासू सासरे होते ते सांभाळत होते, त्यांनी सगळं सांभाळलं. आता ते नाही आहेत म्हणून मग ते आम्ही आता सांभाळतो. आणि मुलांना पण आम्ही ते सांगतो आम्ही तोपर्यंत तुम्ही बाकीचे शिक्षण जे आहे ते घेणं महत्वाचं आहे, अत्यंत महत्वाचं आहे. त्यामुळे ते आधी पूर्ण करून मग असं. तर हे तर झालं सगळं. पण मग आज आपण जे 3 पदार्थ करतोय, तुमची जी खाद्य संस्कृती आहे, तुमचा जो प्रकार, घरात काय नॉनव्हेज प्रकारच असेल ना जास्ती? नॉनव्हेजच असतं. नॉनव्हेज. पण मग मासे जास्ती आवडतात का मटन चिकन जास्ती आवडतात? आम्हाला साधं जेवणच म्हणजे जास्त करून मासे पण नसतात म्हणजे कमी प्रमाणात मच्छी वापरून आणि टेस्टी जेवण म्हणजे आमचं झटपट जसं होईल त्या पद्धतीने आम्ही करतो. वाटण असतं रोजचं का नाही? नाही, वाटण म्हणजे आमचं खोबऱ्याचं कमी प्रमाणात असतो. जरी म्हणजे नारळ पिकत असले तरी आम्ही खोबरं कमी वापरून टेस्टी म्हणजे आम्हाला आवडतो. म्हणजे सगळी खासियत सगळी मसाल्याची आहे. बरं, आज आपण जे 2 नॉनव्हेज आणि 1 व्हेज पदार्थ जो बघतोय तो, आता ते वडे जे आहेत आपण आता बनवणार आहोत, तर मग ते आधी शिकूया का? त्याच्यानंतर मग तुम्ही बाकीच्या 2 रेसिपीज सांगा. चालेल. वड्यापासून सुरू करूया आपण. खास पद्धतीचे वडे असं जे कोकणात वडे मिळतात ते वेगळे,
ते चपटे असतात ते हा. वेगळे, तुमच्याकडचे आहेत ते आमच्याकडचे वेगळे वेगळे. ना. तर त्याच्यापासून सुरू करूया. पटकन साहित्य लिहून घ्या. 1 वाटी गहू, हं. अर्धा चमचा चणा डाळ, अर्धा चमचा उडीद डाळ, पाव चमचा मेथी आणि जिरं चिमूटभर. हं. आणि आणि मीठ. नंतर. ओके. हो. साहित्य आपण बघितलं, काय काय घेतलं, प्रमाण सुद्धा बघितलं, आणि ते जे आपण पीठ दळून आणलेलं आहे ते घरामध्ये असतंच ना, कोरडं पीठ हो. प्रत्येक घरात. आणि त्याचं हे जे तुम्ही कालवलं आता मिश्रण, ते हे किती वेळ कशामध्ये, एक तर पाण्यात कालवलं ना? हा, कोमट पाण्यामध्ये. कोमट पाण्यामध्ये. हा. आणि किती वेळ ठेवायचं ते? तरी 8-10 तास ठेवावं लागतं. 8-10 तास. हा. आणि जर म्हणजे झटपट पाहिजे असेल तर काय ईश वापरला त्याच्यामध्ये तर पटकन होऊ शकतात, म्हणजे 1-2 तासामध्ये पटकन फर्मेंट होतं. हा. म्हणजे पावात जसं आपण ईस्ट घालतो हा. तसं जर पिठात घातलं तर पटकन आंबेल आणि लगेच करता येईल. करता येईल. ओके. तर तसं हे साधं आत्ता आपण कोमट पाण्यात 8-10 तास आधी वहिनींनी भिजवून ठेवलं ते पीठ. ते अशा प्रकारे आपल्याला मिळालंय आणि ते आता तुम्हाला पाण्याचा हात लावून कसे टाकणार? अच्छा, हातावर थापून. हा. म्हणजे मेदू वड्यासारखं त्याला करायचं. हा, मेंदू वडे. आणि हे तुम्ही त्या मटणाबरोबर तुमच्याकडे मटणाबरोबर. हा, मटणाबरोबर खास करून. पण मग नेहमी असतात नाही, मटणाबरोबर? आम्ही एरवी आम्हाला टाइम नाही मिळत, सणासुदीलाच फक्त हे असं करतो. तर तसे हे गरमागरम वडे आता तयार झालेले आहेत. तर याचं साहित्य आणि कृती तुम्ही नीट लिहून घ्या. तोपर्यंत आम्ही हे कुरकुरीत तळून घेतो. वडे बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 1 वाटी गहू, अर्धा चमचा उडीद डाळ, अर्धा चमचा चणा डाळ, पाव चमचा मेथी, चिमूटभर जिरं आणि मीठ. कृती: गहू, उडीद डाळ, चणा डाळ, मेथी आणि जिरं हे मिश्रण एकत्र वाटून घ्यावं. वाटून घेतलेलं पीठ कोमट पाण्यात कालवावं. त्यामध्ये मीठ घालून पीठ 8 ते 10 तास भिजवून ठेवावं. या पिठाचे वडे हातावर थापून त्याला मध्ये छिद्र पाडावं आणि वडे खरपूस तळून घ्यावेत. आता हे आमचे भोकाचे वडे तयार झालेले आहेत. खास खास म्हणजे त्याला असं भोकाचे वडे वडे म्हटलं जातं आमच्या आगरी भाषेमध्ये. याला भोक आहे म्हणून. हा. ओके. तर आता हे गरमागरम भोकाचे वडे आम्ही आता खाणार आहोत. आणि हे कशात बुडवून खायचे का मटणामध्ये? चहामध्ये पण बुडून खाऊ शकता आणि अच्छा. मटणा जोडीला तर छानच लागतात. तर असे छानच लागणारे वडे आता आम्ही खातोय आणि ब्रेक घेतो आणि ब्रेक नंतर पुढचा बघा. ब्रेक नंतर तुमचं स्वागत. आणि आता वडे तुम्ही शिकवलेत तर आम्हाला मटण शिकवायलाच पाहिजे. हो. कारण आगरी पद्धतीचं मटण जबरदस्त असणार ना, सॉलिड टेस्टी खमंग असं ना. हो. साहित्य पटकन लिहून घ्या. आगरी मटण: बटाटा, मटण, कांदा, हळदी, मसाला, लसूण आलं पेस्ट, मीठ, खोबरं, तेल आणि गरम मसाला. साहित्य तुम्ही बघितलं मटणाचं आपण काय काय घेतलं ते. आणि आता आपण तेल तापत ठेवलेलं आहे. तर आधी काय घालायचं तेलावर? पहिल्यांदा कांदा. वाडीमध्ये असं स्वयंपाक करताना काय मस्त वाटतंय. हा कांदा तसा लाल व्हायला वेळ लागेल नाही का? हो. तर बहिणी, तुमच्या हातचं मटण किंवा तुमच्या हातचा स्वयंपाक फेमस आहेच. तुमच्याकडच्या घरात काय काय बनतं ते सगळं आवडतं सगळ्यांना. पण तुमच्याबद्दल कोणीतरी एकदम छान आठवण सांगितली. आमच्या त्यात भरपूर प्रकारच्या डिशेस बनवतात, पण स्पेशली मम्मी जे चिकन बनवते ना ते मला भरपूर आवडते. आणि माझ्या भावाला सुद्धा, पप्पा, सगळ्या आमच्या घरात सगळ्यांना ते खूप आवडते. मम्मीची जी बनवायची एक स्पेशल स्टाईल आहे ना, चिकन बनवायची जी स्टाईल आहे ना ती खूप चांगली आहे. आणि ते जे बनवते ना ते एक विशिष्ट वेगळ्या प्रकारे बनवते. तिची टेस्टच वेगळी येते. एक मच्छी आहे जी बोई मच्छी आमच्या इकडे पकडायला मिळते. ती पहिला मला अजिबात आवडायची नाही. मम्मी भरपूर ओढायची, खा, चांगली असते, पण मी खायचो नाही. आजी वगैरे बनवायची, काकी बनवायची. आणि एक दिवशी मम्मीने जबरदस्ती ती मला खायला लावली. तेव्हापासून जी मम्मीने बनवली ती आणि जबरदस्ती खायला लावली तेव्हा मी खाली ना, ती मला भरपूर आवडली. तेव्हापासून मी ती कधी पण आणली ना ती सगळ्यात जास्त ती मच्छी मीच खातो. पण हा जो काय बोय मासा आहे हा एरवी काय म्हणजे बोली भाषेत पण त्याला बोयच म्हणतात का आणखीन पण काही वेगळं नाव आहे? आमच्या इकडे तर बोळेच म्हणतात त्याला. अच्छा. पण तो काय आहे म्हणजे तो मटणासारखा शिजवला जातो का? नाही, आपलं म्हणजे जसं पापलेट वगैरे फ्राय करतो त्याप्रमाणे. पण ती खाडीतली मच्छी आहे म्हणजे आमच्या. पण ती चविष्ट लागते हा, की? चविष्ट. पण मग तो का नाही खायचा? त्याला माहित नाही, म्हणजे त्याला कातडी ती वरची आवडायची नाही म्हणजे असं म्हणून. हा. आणि आता नुसतंच आपण खातो. आता खातो. ओके.
तर असंच त्याच्या आवडीचं मटण पण शिजतंय. तर आता कांद्यावरती काय घालायचं? कांद्यावरती मटण. मटण घालायचं. चिकन पण याच पद्धतीनं करायचं. हो. ते पण थोडंसं परतून घेऊया. लसूण. काय काय ह्याच्यामध्ये? लसूण, आलं आणि मिरची. आलं लसूण मिरची. ठीक आहे. ह्याच्यावर परतून आता काय झाकण. काय घालायचं? हे नंतर मसाले नंतर घालायचे. हा मग ह्याच्यात ते चांगलं चांगला लसूण वगैरे आणि शिजतं लवकर त्याच्यामुळे, परतल्यामुळे पण ना. परतल्यामुळे. हळद, आगरी मसाला. आगरी मसाला. सगळी जादू आहे ना ती याच्यात आहे. आणि मटणाच्या क्वालिटीत पण ना तुमच्याकडे मटणाची जी क्वालिटी आहे ती पण खूप चांगली मिळते. हो. एकदम फ्रेश आणि चांगलं मटण मिळालंय. भाजलेला खोबरा. हे सुकं खोबरं आहे का ओलं खोबरं आहे? सुकं आहे पण भाजून ते वाटलेलं आहे. अच्छा. सुकं भाजलेलं आणि म्हणजे वाटलेलं खोबरं. हे सेपरेट परत कांदा खोबऱ्याचं वाटण नसतं. नाही, फक्त खोबऱ्याचं कांदा वाटण. कांदा लाल करतो ना आपण तेवढाच बारीक. हो. आणि हे ते नंतर टाकायचं. गरम मसाला आहे तो. अच्छा. तर मग तो आत्ता शिजताना नाही घालायचा का? नाही, नंतर घालायचा. हा मस्त खमंग वास येतोय. वडे आणि गरमागरम मटण. हे सुकं मटण पण छान लागेल. हो ना. हा स्टार्टर म्हणून आपल्याला काहीच हरकत नाहीये. तर आता हे थोडंसं शिजवून घेतो आणि मग त्याच्यानंतर आपल्याला गरम मसाला आणि बटाटे राहिले ना. तर पण मटणाला वेळ लागतो थोडासा त्यामुळे बटाटा नंतर. ठीक आहे. 1 मिनिटभर जरा वाफ आणूया. आणि आता आपण काय काय घालतोय? बटाटा. हे मसाल्यात परतल्यामुळे त्याला फॉरेन चव येणार. खूप फरक पडतो ना वेणी त्याचा. हो. पाणी घालू? थोडं पाणी. म्हणजे खूप कांदा खोबऱ्याचं वाटण नाहीये त्यामुळे त्याचं जाडसर नाही होत. पातळ छान सरसरीत असं होणार. गरम मसाला थोडासा ना. कारण तुमच्या या आगरी मसाल्यात पण गरम मसाला असतो त्याच्यामुळे कमी प्रमाणात थोडा वास ना. परत शिजवायला लागेल ना. मंद आचेवरती आता हे छानपैकी शिजवून घेतो. आणि नंतर तुम्हाला माहिती आपण जे वडे केलेत त्याच्याबरोबर हे गरमागरम मटण खायचंय. तर हे आगरी पद्धतीचं मटण कसं काय केलं त्याचं साहित्य आणि कृती घ्या. आगरी मटण बनवण्यासाठी लागणारं साहित्य: बटाट्याचे तुकडे, मटणाचे तुकडे, कांदा, हळद, आगरी मसाला, तिखट, आलं मिरची लसूण पेस्ट, मीठ, भाजून वाटलेलं सुकं खोबरं, तेल आणि गरम मसाला. कृती: पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये कांदा आणि मटणाचे तुकडे परतून घ्यावेत. त्यामध्ये आलं लसूण मिरची पेस्ट घालून एक वाफ काढावी. या मिश्रणामध्ये हळद, आगरी मसाला, मीठ, भाजून वाटलेलं सुकं खोबरं, बटाट्याचे तुकडे, पाणी आणि गरम मसाला घालून शिजवून आगरी मटण सर्व्ह करावं. गरमागरम खमंग मटण आणि असे चुरचुरीत कुरकुरीत असे हे आगरी भोकाचे वडे हे आलेलं आहे. आणि आता एक ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर पुढचा नॉनव्हेज पदार्थ. ब्रेक नंतर तुमचं स्वागत. आणि आता आपण एक आणखी नॉनव्हेज पदार्थ शिकतो जो आगरी पद्धतीचा खास आहे. आणि हे काय आहे? कोलीम आहे ते खारलेलं. ते आपण घेतलेलं आहे. त्याच्यापासून आपण काय करतोय? चिचवणी बनवतो त्याच्यावर. चिचवणी. कोलबाचं चिचवणी असं बोलतात आमच्याकडे. पण म्हणजे काय पातळ भाजी का? पातळ आमटी असते. पातळ आमटी. चिचवणी म्हणजे आमटी. ओके. पण मग चिंच घातली म्हणून चिचवणी का? हो. तर ही आगरी पद्धतीची कोलमाची चिचवणी आपण बघतो. चिंचेमध्येच बनवायची असते म्हणून. हो. त्याचा साहित्य फुलपात, चिंचेचा खोल, भेंडी, कोथिंबीर, खारलेलं कोलिम, कढीपत्ता, मसाला, हळद आणि लसूण. साहित्य तुम्ही बघितलं आपण काय काय घेतलं. तर आता आपण पाणी फोडणी नाहीये बहिणी याला डायरेक्ट. फोडणी नाही, ते तेल न वापरता आम्ही बनवतोय. अच्छा. फारच उत्तम. तर काय काय आधी घालायचं? आता पाण्याला उकळी आली. पाण्याला उकळी आले. चिंचेचा खोल. चिचवणी करतोय त्याच्यामुळे आधी चिंचेचा खोल. मसाला,
आगरी मसाला, हा, हळदी पावडर, एक एक घालत जायचं ना जास्त. हो. हळद, हो. कांद्याची पात, हो. आणि आधी कोलिंब. कोलिंब. याला खोबरं घेतलंच नाही आपण. नाही खोबरं यूज नाही करत. खोबरं नाही वापरायचं नाही याला? वापरायचं. फारच मस्त. पण मग वहिनी अशाच पद्धतीने दुसरे पण मासे करता येतात का फक्तच हे करता येतं? आमच्या इकडे पण म्हणजे वसई विरार मध्ये खोबरं मच्छीमध्ये युजच नाही, म्हणजे का वापरतच नाही. अशीच करायची आहे? चिंचेमध्येच हे केलं जातं, लसूण आलं. अच्छा. पण मग आता मला पापलेटची आमटी करायची असेल, कारण मी अशासाठी विचारते कारण ज्यांना कोलेस्ट्रॉल कमी खायचंय त्यांच्यासाठी विदाऊट खोबरं ही अतिशय उत्तम आमटी आहे. आपल्याला खाऊ शकतात सगळे हार्ट पेशंट सुद्धा. तर पापलेटची जर करायची असेल, कारण कोलिंबमध्ये हायेस्ट कोलेस्ट्रॉल आहे, तर ती कशी करायची पापलेटची आमची आगरी पद्धतीची? तसंच लसूण मिरची आलं वगैरे पेस्ट करून. पण चिंचवणीमध्येच करायची का? नाही, त्याच्यामध्ये आम्ही हे नाही टाकत, म्हणजे ना कोलिंब नाही टाकत. बोंबील वगैरे असतात ना, त्याच्यामध्ये टाकतो म्हणजे कोलिंब वापरतो. पण पापलेट मध्ये नाही वापरत. पापलेट मध्ये थोडाफार खोबरं वापरतो, लसूण आणि आपण अगदी कमी प्रमाणात. मग काहीच हरकत नाही करायला. आता कढीपत्ता डायरेक्ट ना बस. उकळी आल्यानंतर मग हे भेंडी. सगळी लागेल भेंडी? हो. ओके. आता लसूण. अच्छा, लसूण पण वर ना? आणि कोथिंबीर. की डन. ओके. पण ह्याला जरा उकळी यायला लागेल, शिजायला लागेल. तर वहिनींची अशी खासियत की जशी त्या देखभाल करणं, मुळात काळजी घेणं, हे निगुतीनं अगदी ही वहिनींची खासियत आहे. जशी त्या बागेची फुलझाडांची, कारण फुलझाडं सुद्धा जर तुम्ही अति प्रेमाने आणि अति काळजीने केली नाहीत, त्यांना स्पर्श कळतो प्रत्येक माणसाचा, तर त्या जेवढ्या निगुतीने त्यांनी ही फुलबाग सजवली, फळबाग केली, तसंच त्या घरच्यांची कशी काळजी घेतात ते आपण त्याची आठवण कोणीतरी सांगितली. ती बघूया ना कोणी सांगितलं. तोपर्यंत हे उकळतंय आणि ती आठवण आधी ऐकूया. जी मम्मीचा स्वभाव, माझ्या मम्मीचा स्वभावाचा भरपूर चांगला आहे. ती सगळ्यांना घरात सगळ्यांची प्रेमळ वागते, सगळ्यांना सांभाळून घेते. एकदा मी आजारी पडलो होतो, तिने माझी भरपूर काळजी घेतलेली. रात्रभर ती माझ्यासाठी जागी होती. ताप आला मला भरपूर. तिने सगळी काळजी घेतलेली माझी. डॉक्टरकडे रात्री मला नेलं तिने. त्यावेळी डॉक्टरचा दवाखाना बंद होता. डॉक्टरच्या घरी गेलो आम्ही. तिकडे नेलं तिने. व्यवस्थित सगळं डॉक्टरने केलं आणि घरी आणलं. रात्रभर जागून तिने माझी काळजी घेतली. आणि जेव्हा मम्मीने माझी एवढी काळजी घेतली रात्रभर जागून, त्याच्यानंतर पासून मम्मीच्या भरपूर क्लोज झालो. आणि मम्मीशी मी खूप इमोशनली अटॅच झालो त्या गोष्टीपासून. आणि मी तेव्हापासून ठरवलंय की काही झालं आयुष्यभर मम्मीचा मी सांभाळ करणार, शेवटपर्यंत सोडणार नाही. मरे पण जिथपर्यंत मम्मी जिवंत आहे तिथपर्यंत तिची काळजी घेणार. हाच सगळा ठेवा आहे, हाच आपलेपणा आहे. आणि मला वाटतं तुमच्यासारखीच आई, तुमच्यासारखी वहिनी, तुमच्यासारखी काकू घरोघरी असू दे. आणि त्यामुळे अशाच बागा सगळीकडे फुलतील, सुखाच्या बागा. तर हे झालं. आता कोलिंब चिंचवणी तयार आहे आगरी पद्धतीची. तर याचं साहित्य आणि कृती. चिंचवणी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: कांदा पात, चिंचेचा कोळ, चिरलेली भेंडी, कोथिंबीर, खारवलेली कोलिंब, कढीपत्ता, तिखट, हळद, लसूण आणि मीठ. कृती: कढईमध्ये पाणी गरम करून त्यामध्ये चिंचेचा कोळ, आगरी मसाला, हळद, कांदा पात, खारवलेलं कोलिंब, कढीपत्ता, भेंडी, लसूण, कोथिंबीर आणि मीठ घालून चिंचवणी उकळवून घ्यावी. वहिनी जशी सगळ्यांची देखभाल करतात, काळजी घेतात, तसंच आमचं झी मराठी सगळ्यांच्या पोटापाण्याची काळजी घेते, देखभाल करते. आणि तुमच्यासारख्या सुगरण मैत्रिणींमुळे आमच्या प्रेक्षकांना हे सगळे आपले पारंपरिक पदार्थ शिकायला मिळतात. कल्चर करीच्या निमित्तानं आपल्याला खास जे प्रत्येकाचं खाद्य संस्कृती आहे ही शिकायला मिळाली. तर वहिनींचे आभार मानूया झी TV मराठीकडनं. आणि आम्ही सारिका वैद. थँक्यू. एक गिफ्ट, आमची आठवण तुमच्याकडे. आणि असंच गिफ्ट आम्हाला तुम्हालाही द्यायचं आहे. अशीच तुम्ही खाद्य संस्कृती तुमची पण शिकायची आहे. तर आम्हाला भरपूर पत्र पाठवा. आणि त्याच्यासाठी तुम्हाला आमचा पत्ता लागणार आहे. पत्ता घ्या. आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @ZNetwork.com.
सगळा पाटील परिवार आलेला आहे. अहो आलेले आहे ज्यांनी मेहनतीने एवढं मटण आणून दिलं. तू काय तयारी केली आईसाठी? खूप तयारी केली, इथला मदत केली, की काय कामं होती तुमच्या या स्वागतासाठी. आई ग बिचारा, खोबरं वगैरे ह्यानीच करवडलं सगळं. नारळ तू उतरवले मुळात ना, नारळाची बाग आहे, ते नारळ वगैरे ह्यानीच उतरवले. तर आता हे त्याच्याबद्दल आम्ही तुला आवडीचं तुझं मटण देतो. आणि दादाला काय आवडतं, तुला काय आवडतं? तेच मटण आणि मटण. चिचवणी जास्त चिचवणी जास्ती आवडते. ओके. आणि आहोंना दोन्ही बायकोच आवडते म्हटल्यावर सगळंच आवडतं. तर आता आम्ही हे पन्ना उडवतो आणि तुम्हाला भेटतं नवीन भागामध्ये. तोपर्यंत असंच मस्त खा आणि स्वस्त राहा. नव्या नव्या चवी ढवी विसल्या ह्या तुम्हासाठी